आपल्याला बरं वाटायला हवं असं वाटतं ना तुला? वाटेल, लवकरच बरं वाटेल. जरा थांब. तुला माझ्यासारखं शांत करते. तुझी डोकेदुखी मी घेते, तू मी हो आणि मी तू होते. नाही समजलं ना? चल. चल. किती शांत दिसतेस झोपलेली. अशीच झोपून राहा, डोळे बंद करून. मी आलेच आणखी एकीला डोकेदुखी देऊ. एक गोष्ट मनासारखी होत नाही. चलो हो गया. हो गया? हाँ. अच्छा जल्दी 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 भैया जल्दी. हाँ बोल मुन्ना, रिक्षा मिळाली तुला? हाँ ठीक आहे. तू पोच, मी पोचतोच आहे. मम्मांकडे पोचल्या मला फोन कर आधी. ओके बाय. पियू, पियू शांत हो, शांत हो पियू. माझ्याकडे बघ. कसली भीती वाटते तुला? पियू, भुयारात कोण होतं? कसली भीती आहे? माझ्याकडे बघ. भीती वाटते मला. भीती वाटते मला. भुयाराची भीती वाटते. पियू, तुला कसलीही भीती वाटणार नाहीये. माझ्याकडे बघ पियू. शांत हो, शांत हो बाळा. काय ग, लवकर येणार होतीस ना? उशीर का झाला? तू तर आहेस ना, मग उशीर कुठे झाला? योग्य वेळी तर आले मी. सुलेखा, तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची? हिम्मत केली आणि झाली. फार मोठा पराक्रम केलेला नाहीयेस तू. ही मुलगी आहे ना तुझी? तिच्या दिशेने एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना, तरी तुला आणि इंदुमतीला जगाच्या अशा कोपऱ्यात फेकून देईन की 7 जन्म घेतले तरी वाट सापडणार नाही तुम्हाला. आमने सामने खेळायला आवडतं ना तुला? बघूया कोणाची एकाग्रता किती चांगली आहे ते.
कॉन्सन्ट्रेशन बलस्तान होतं ना तुझं, आता ते माझं आहे. एका ठिकाणी चित्त एकाग्र करायला शिका तनिष्काबाई, आणि मग या माझ्याशी लढायला. अशीच शांत पडून राहा. खूप दमत असशील ना कामं करून. आता मी कामं करते, बरीच कामं बाकी आहेत. आलेच. हे बघ, माझं आधीच टाळकं सटकले, अजून सटकू नको. 2 मिनिटं गप्प राहा, जरा होल्ड कर. हा बोल. आणि बघे, मालकाने एवढं काही सांगू नको, कळलं ना? हा. अरे शोधतोय बाबा तिला मी. अरे मालकांचाच फोन आला म्हणून त्यांच्याशी बोलायला गेलो, तेवढ्यात ही भया मिळेल जाईल कुठे. या जगांच्या हातून कधी सावध सुटलाय का? अरे त्या बाईच्या घराजवळच आहे रे मी. अरे बाबा शोधतोय, सांगितलं ना तुला. हा. आणि बघे, तोंड उघडायचं नाही एवढ्यात, कळलं ना? मालकांजवळ मी बोलेन तेव्हा मग बोल. आता फोन ठेव. हा बोल. हा मालक, अहो साहेबांची सून रस्त्यात पडली आहे. बेशुद्ध आहे बहुतेक. काय? कुठे? कशी? माहित नाही मला. माहित नाही म्हणजे? अरे ती पडली तेव्हा तू काय टाळ कुठत होतास का? तुम्ही लोक ना म्हणजे आता कुठे आहे ती? हे काय माझ्या समोरच आहे. अरे मग तू बोलत काय बसलायस माझ्याशी? तिला आत्ताच्या आता हॉस्पिटलमध्ये ने पाहिला. हो मालक. आणि हे बघ, पुढच्या 10 मिनिटात मला तुझा हॉस्पिटलमधून फोन यायला हवाय, नाहीतर तुझे हातपाय तोडेन आणि तुला पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करेन. हो 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 मालक. चल लाग कामाला. हो 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 मालक. हॅलो. हा मी बोलतोय. हे बघ, एक ॲम्ब्युलन्स पाठवून दे. अरे सर्वोदय नगरला. हा लवकर.
मिस्टर साने, मागच्या वेळेपेक्षा खूपच प्रगती आहे. तुम्हाला कसं वाटतं? एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो विराज, मी तनी. कोण बोलताय? मी मीना बोलतीये, तनिष्का मॅडमची कामवाली. बोल. साहेब, पिऊला कसंसं होत आहे? म्हणजे नक्की काय होत आहे? कसं सांगू, म्हणजे मगाशी तिला चक्कर आली होती. चक्कर? तनिष्का कुठे आहे? मॅडम बाहेर गेल्यात. कधी गेलेत? त्या गेल्यानंतर त्रास सुरू झाला का? हो. तुम्ही लवकर या. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. उशीर झाला तर उशीर होईल. लवकर या तुम्ही साहेब. म्हणजे? हॅलो हॅलो पिऊ. हॅलो. डॉक्टर काय झालं? नाही, काय नाही. घरून फोन होता का? डॉक्टर, मला वाटतं आपण निघावं आता. घरच्यांना यावी आपली जास्त गरज आहे. अहो, पेशंटसाठी आपण एवढं करता. आपण पुन्हा कधीतरी भेटूया. आपण दिलेले एक्सरसाइज मी नियमित करत राहील. दॅट वॉज सो नाईस ऑफ यू मिस्टर साने. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डॉक्टर. येतो मी. या. एक मिनिट डॉक्टर, काय झालंय तिला? आपण मीच तिला ऍडमिट केले. माझी होणारी सून आहे ती. काही झालेलं नाही तिला. ब्लड प्रेशर आणि हार्टबीट सगळं काही नॉर्मल आहे. अहो, पण चक्कर येऊन पडली म्हणून तर तिला ऍडमिट केली आहे. चक्कर? हो. नाही हो, पण आता मात्र तिच्या डोळ्यावर प्रचंड ग्लानी आहे. ठीक आहे, मी इथेच आहे. काही लागलं तर सांगा. पैशाची काळजी नका करू. मला वाटत नाही काय लागेल, पण रेस्टची मात्र तिला नितांत जरूर आहे. तेवढी मात्र तिला द्या. थँक्यू डॉक्टर. मला तो डॉक्टर म्हणतो की तिला चक्कर नाही आली म्हणून. मी म्हणतो मग ती बेशुद्ध कशी काय पडली? डॉक्टर कोण आहे? तू आहेस का तो आहे? हा, तो बघून घेल ना. तू नजर ठेवायला पहिला शिक. सांगितलेलं काम करत जा. नको तिकडे नाक खुपसतोय. निघ आता. येतो मला. हा बोल. साहेब, सुलेखाला ऍडमिट केले. काय? कशाला? काय झालं तिला? साहेब, बहुतेक चक्कर येऊन पडलेली होती. आपल्या माणसांनी तिला पाहिलं आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. किती वेळ झाला? झाला 1-1.5 तास झालाय. आणि हे तू मला आत्ता सांगतोयस? कशी आहे तिची तब्येत आता? काय झालं तिला? काय म्हणाले डॉक्टर? प्रेशर, हार्टबीट्स नॉर्मल आहेत. काही काळजी करायचं कारण नाही म्हणाले. ही हल्लीची मुलं उन्हातानात फिरतात आणि काय होणार मग? ठीक आहे, डॉक्टरांना सांग काळजी घ्या तिची. तिला काही होतं का म्हणे. जितक्या लवकर सोडता येईल तिला तितक्या लवकर सोडा. बरं साहेब. तिच्या बहिणीला कळवू का? म्हणजे तिला कळवलं नाही अजून? आत्ताच्या आत्ता कळव. आणि तब्येत कशी आहे कळवत राहा तिला. म्हणाव काळजी करू नका तुम्ही. आणि तिच्या आईला सुद्धा कळव. पोरगी हॉस्पिटलमध्ये म्हटल्यावर काय काय मानत येईल त्यांच्या. बरं साहेब.
बोला साहेब. तिच्या बहिणीला कळवलंस? नाही, आता कळवणारच होतो. कळवू नकोस. मी सांगेपर्यंत कळवू नकोस. आणि डॉक्टरांना निरोप दे. 2चे 4 दिवस झाले तरी चालतील, पण सुलेखाला डिस्चार्ज द्यायचा नाही. पण साहेब, तुम्ही आता तर. मी सांगतो तेवढं कर. स्वतःचं डोकं चालू नकोस, कळलं? होय साहेब. ठेव. हॅलो, यशवंतराव सरंजामे बोलतोय. हां बोला. मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता न्यायला येतोय. आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. कशाला? सुलेखासाठी. मला कळत नाहीये तुम्ही काय बोलताय ते. सुलेखाला चक्कर आली, ती बेशुद्ध अवस्थेत आहे. तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. हो, पण मग मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? तेच जे आपल्याला करायचं आहे ते. तिच्या मनात डोकावण्यासंबंधी आपण मागे बोललो होतो. तिच्या मनात डोकावलं तर आपल्याला कळेल की बाळशास्त्रीचा खून झाला तेव्हा ती नेमकी कुठे होती. हे सगळं मी हॉस्पिटलमध्ये येऊन करावं अशी तुमची अपेक्षा आहे का? बरोबर. मग मी येऊ? सॉरी, म्हणजे मी हे नाही करू शकत. का? सुलेखा बेशुद्ध आहे. तिच्या मनात डोकावण्याची आपल्याला गरज आहे, तशी संधी उपलब्ध आहे आणि तुम्ही नाही म्हणता. यशवंतराव, प्रत्येक गोष्टीचे काही नियम असतात आणि प्रत्येक प्रोफेशनचे काही एथिक्स असतात. मेडिकली कोणाची तरी ट्रीटमेंट चालू असताना मी हे नाही करू शकत. माझ्या एथिक्समध्ये ते बसत नाही. एक मिनिट. डॉक्टर जोशी, तुमचे एथिक्स काय असतं? त्यापेक्षा ते कायदे बरे गरजवंताला न्याय देण्यासाठी वळवता तरी येतात. आणि कोणी तयार केले तुमचे एथिक्स? मी त्याला जाऊन भेटतो. त्याचं नाव सांगा. त्याची परवानगी काढली तर याल. यशवंतराव, हे सुलेखासाठी धोकादायक होऊ शकतं. बरं, ते सगळं जाऊ द्या, पण तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असून सुद्धा ती बेशुद्ध काय हे एक डॉक्टर म्हणून तर पाहू शकाल. त्यात तर तुमचे एथिक्स आड येत नाहीत. मला विचार करावा लागेल. अहो डॉक्टर, तुम्ही गाडीतून जाताना वाटेल तितका वेळ विचार करा. एका शब्दानेही विचारणार नाही मी तुम्हाला. पण यशवंतराव, अहो एक बाप म्हणून हात जोडतो तुमच्या समोर, मग तर याल. ठीक आहे. कपडे करून तयार राहा. पुढल्या 10 मिनिटात माझी गाडी तुमच्या घरासमोर उभी असेल. गाडी काढ रे.